नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, आज जरा कोल्हापूरला चाललो आहे बघा. आणि कोल्हापूरला जायचं म्हटलं तर यायला जरा वेळच लागणार. मग कारभारीने म्हणली जेवूनच जावा. मी म्हणलं नग जेवायला, त्यापेक्षा 4-5 अंडी जट करून टाक पोळी. म्हणून मंडळी का नाही, एकदम लय जर गडबड असेल आणि कुठं इकडं तिकडं जाणार जर असेल का नाही, अशा वेळी मग कोरड्याच कालवण किंवा सुकी भाजी ह्याची वाट बघत बसायचंच नाही. डायरेक्ट बनवायचं 4-5 अंड्याचं एकदमच पोळ्या करायचं आणि मस्त पैकी का नाही खाऊन आपलं निघायचं आपल्या कामावर. म्हणून कारभारणीला म्हटलं आज बनव. कारभारने कसं म्हणतेस? होय चालते की. म्हणजे तुला बी झंझट नाही होय आणि मला बी तेवढंच. 5 अंड्याचं पोळी बनवणार म्हटल्यानंतर पोटभर एकदम गरगरीतच होणार की. होय आहे की नाही? आता काय सगळं भाकरी वगैरे करून घेतले, फक्त तव्यात जरा अंडा हे पोळी करून दिले की झालं. हा चला मंडळी, आता बघूया तर रेसिपी. तर आज आपण बनवणार अंडा पोळी. तर अंडा पोळी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. तर अंडा पोळी बनवायला काय जास्त साहित्य वगैरे काय लागत नाही, कमी साहित्यात अंडा पोळी तयार होते मस्त. हे बघा, त्यासाठी आपण इकडे 5 अंडी घेतलेले आहे आणि इकडे कोथिंबीर घेतलेली आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे बारका आणि इकडे 2 कांदा घेतलेले आहे आणि मीठ आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे. तर आता आपण इकडे आहे ना हे कांदा वगैरे चिरून घेऊया. आता आपण कांदा आहे ना आपण बारीक चिरून घेऊया. पूर्ण असं आपल्याला किती बारीक चिरून घेता येतं ना तेवढं आपल्याला हे बारीक चिरून घ्यायचं आहे. म्हणजे अंडा पोळी करताना आहे ना तुटणार नाही, काय नाही. असं आपण बारीक चिरून घेतल्यामुळं एकदा काय ते आपण कांदा वगैरे असं मोठं चिरून घेतलं ना ते म्हणजे असं पलटी करताना वगैरे पोळी ना तुटू शकते. त्यामुळं आपल्याला कांदा वगैरे असं बारीकच चिरून घ्यायचं, म्हणजे पलटी पण करता येतोय. हे बघा, आता कांदा चिरून घेतलेले आहे. आता आपण इकडे 1 टोमॅटो घेतलेले आहे. तर आपण हे टोमॅटो सुद्धा आहे ना आपल्याला बारीकच चिरून घ्यायचं. असं हे सुद्धा आहे ना पूर्ण असं मी बारीक चिरून घेते. बघा, आता टोमॅटो सुद्धा चिरून घेतलेले आहे. तर आपण इकडे कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेऊया. हे बघा, आता आपण इकडे एक भांडं घेतलेले आहे, त्यामध्ये आपण इकडे बघा अंडी फोडून घेऊया. बघा, आता आपण इकडे 5 अंडी सगळं फोडून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालूया. कोथिंबीर पण घालते आणि इकडे आपलं घरचं कांदा लसूण मसाला घालूया. अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले डंकामध्ये कुठलेला आपले घरगुती मसाला आहे, कांदा लसूण मसाला. आणि ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ. आणि कोणाला लागलं तर आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही पण ऑर्डर करू शकता. तुम्हाला पण आहे ना घरपोचच मिळेल. सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं. बघा, आता आपण सगळं एकजीव करून घेतलेले आहे. आता इकडं चुलीत झाड सुद्धा लागलेलेच आहे. आता आपण तवा ठेवूया चुलीवरती आणि थोडंसं आपण तवा आहे ना गरम करून घेऊया. हे बघा, आता तवा गरम झालेले आहे. आता आपण तव्यामध्ये आहे ना तेल घालूया. 1 चमचा तेल घालते सगळीकडे. आणि ह्यामध्ये आहे ना आपण आता इकडे अंडी आपण मिश्रण करून घेतो पण ते घालायचं. बघा, आता आपण इकडे तव्यामध्ये घालूया. बघा, आता सगळीकडे घातलेले आहे. तर आपण चांगलंच आहे ना आता भाजून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकताय मस्त आपली असं आहे ना अंडा पोळी तयार होते. तर आपण हे चांगलं असं भाजून घेऊया. थोड्या वेळानंतरच आपल्याला पलटी करायचं आहे. थोडंसं सगळी बाजूने भाजली की हे बघा, आता चांगलंसं भाजलेले आहे. तर आपण हे पलटी करूया आणि हे बाजूसुद्धा आपल्याला चांगलंसं परतून घ्यायचं. हे बघू शकताय आता आपण हे पलटी केलेले आहे. हे बाजूसुद्धा आपल्याला चांगलं असं भाजून घेऊया.
हे चवीला खूप छान लागतो. 1-2 मिनिटं आपण हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला. मग आता आपण हे परत आहे ना पलटी करून घेऊया. तर बघू शकता मस्त असं चांगलंसं भाजलेले आहे. तर आपण इकडं ताटामध्ये हे काढून घ्यायचं आपल्याला. आणि मी अजून थोडंसं राहिलेलं आहे मिश्रण, त्यासाठी थोडंसं तेल घालते. आणि हे राहिलेलं आपण हे सुद्धा तव्यामध्ये घालूया. सगळे घातलेले आहेत आपण हे सुद्धा सगळीकडे करून घेऊया, म्हणजे एकसारखंच पोळी निघेल. बघा आता हे सुद्धा आपल्याला चांगलंसं भाजून घ्यायचं. हे बघा आता आपण हे सुद्धा आहे ना पलटी करून घेऊया. आता चांगलंसं भाजलेले आहे, मस्त असं फुलतोय पलटी केलं की. हे सुद्धा आपण चांगलंसं आहे ना भाजून घेऊया हे बाजूनं. आणि आपल्याला काढून घ्यायचं. आता चांगलंसं भाजलेले आहे. तर आपण हे काढून घेते इकडे ताटामध्ये. बघू शकताय मस्त आपली झटपट पोळी आहे ना, अंडा पोळी तयार आहे. तुम्ही पण एकदा करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. आणि असं गडबडीत वगैरे असेल तर आहे ना असं या पद्धतीने करायचं, आवडीनं खाऊन जातील. तर मंडळी मस्तपैकी का नाही अंड्याची पोळी तयार झालेली. 5 अंड्यापासून 2 अशा पोळ्या बनवून घेतल्या नाही कारभारीनं. चांगलं असं गोल असं दांडगं का नाही चांगलं तवावर पसरून 2 पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि मस्तपैकी टमाटी, कोथिंबीर, त्यानंतर कांदा हे घालून बनवलेला आहे. एकदम झटपट होणारा हा पदार्थ आहे. एवढ्या मोठ्या पोळ्या झाल्यात का नाही, हे सगळं काय आपल्याला सरणार नाही. यातली एक पोळी मात्र मी निब्बारच आज घेणार आहे बघा. जरा टेस्ट करतो तुमच्यासमोरच. आणि कारभारने तू वाढायला घे तिकडं. हो घेते की, आहे की नाही? हो. टेस्ट सांगा कसं झाले. मस्तच झालंय ना चांगलं. त्यामुळे म्हटलं आता गडबडीत तसं जाण्यापेक्षा म्हटलं एवढं तर खाऊन जावं. नाही खरंच तू वाढायला घेस, अजून जरा घेतो बघ. हो घ्या की. एक नंबरच. होय घे भाकरी वाढ. हो वाढते की. तर मंडळी रेसिपी लय भारी झाल्या. कसा वाटला आजचा बेत ते कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.